मित्रांनो, आज आपण ठाण्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेविषयी जाणून घेणार आहोत। घटना साधी वाटते, पण तिच्या मागे दडलेलं असतं एका कुटुंबाचं तुटलेलं नातं, संशय, विवाह बाह्य नातं आणि शेवटी आत्महत्येचा प्रयत्न। ठाण्यात राहणारा एक साधा रिक्षा चालक, तो रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता। सुरुवातीला संसार सुखाचा चालला होता, सगळं काही ठीक चाललं होतं, पण नंतर बदल सुरू झाला। पती उशिरा घरी यायला लागला, फोनवर सतत व्यस्त राहू लागला। बायकोला वाटलं काहीतरी बिनसले। काही दिवसापासून पत्नीला जाणवत होतं की पतीचं वागणं बदललेलं आहे। घरात तो कमी बोलू लागला, बाहेर जायचं प्रमाण वाढलं, फोनवर सतत कुणाशी तरी बोलणं सुरू होतं। बायकोने लहान लहान गोष्टींवर लक्ष ठेवायला सुरुवात केली। फोनवर हळूहळू आवाजात बोलणं, अचानक फोन कट करणं, घरात कमी लक्ष, बाहेर जास्त वेळ। पत्नीला आपल्या पतीविषयी शंका आली आणि तिनं हळूहळू आपल्या नवऱ्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली। आणि एक दिवस तिला समजलं की तिचा नवरा एका बाईसोबत लॉजवर गेला आहे। तिनं पतीचा मागोवा घेतला। तिचा नवरा एका लॉजमध्ये गेला, तिथे त्याच्यासोबत एक महिला होती। हे पाहून पत्नीचा राग अनावर झाला। तिनं त्याला रंगेहात पकडलं। तिथेच दोघांमध्ये जोरदार वाद झाला। पती गोंधळला, घाबरला आणि त्याला लाजही वाटली। आता आपलं सगळं उघड झालंय, घरातील लोकांना समजेल, समाजात बदनामी होईल। वादानंतर तो घरातून निघून गेला। रात्री उशिरा त्याने पत्नीला फोन केला। फोनवर फक्त एवढंच म्हणाला, आता मी आत्महत्या करतोय, आणि थेट ऐरोली खाडी पुलावरून पाण्यात उडी मारली। काळोखात सगळं शांत झालं। पत्नी घाबरली, तिने ताबडतोब पोलिसांना कळवलं। रबाळे पोलीस, अग्निशमन दल, नातेवाईक सगळ्यांनी 2 तासांपेक्षा जास्त वेळ शोध घेतला। बोटी, टॉर्च, पाण्यात उतरणारे जवान, पण कुठेच काही दिसेना। सगळ्यांना वाटलं आता तो या जगात नाहीच। सकाळ झाली, लोकांना पुलावरून काही अंतरावर खाडीतल्या गाळात एक माणूस अडकलेला दिसला। पोलिसांना कळवलं गेलं, अग्निशमन दलाने त्याला बाहेर काढलं। तोच तो रिक्षा चालक जो रात्री उडी मारून गेलेला होता। तो जिवंत होता, थकलेला, घाबरलेला, पण जिवंत। पत्नी घाबरली होती, पण पतीला पाहून तिला रागही आला, काळजीही वाटली। नातेवाईकांनी त्याला समजावलं। समाजातली लाज, पोलिसांची चौकशी, सगळं त्याच्यासमोर होतं। हा अनुभव त्याच्या आयुष्यामध्ये कायमचा एक धडा शिकवून गेला। फसवणूक कधीही कायम लपून राहत नाही। लपवाछपवीच्या नात्याचा शेवट नेहमी दुःखात होतो। टोकाचा निर्णय घेणं ही समस्या सोडवण्याची पद्धत नाही। मित्रांनो, लग्न हे केवळ 2 व्यक्तींचं नातं नसतं, ते परस्परांचा विश्वास, निष्ठा आणि जबाबदारीवर उभं असतं। एकदा लग्न झालं की नवरा बायको दोघांनी एकमेकांशी प्रामाणिक राहणं ही सर्वात मोठी गरज असते। जर एखाद्या विवाहित पुरुषाने दुसऱ्या स्त्रीबरोबर संबंध ठेवले तर ते त्याच्या पत्नीशी आणि कुटुंबाशी विश्वासघात ठरतो। यातून घरात वाद, कलह, तणाव, मानसिक त्रास आणि कधीकधी गुन्हेगारी घटना देखील घडतात। याचे परिणाम म्हणजे आपलं घर मोडू शकतं, मुलांवर मानसिक परिणाम होतो, प्रतिष्ठा बुडते, मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो। जर नात्यात समाधान नसेल तर प्रामाणिक संवाद, समुपदेशन किंवा शेवटचा पर्याय म्हणून कायदेशीर घटस्फोट हा योग्य मार्ग आहे। गुप्तपणे दुसऱ्या संबंधात जाणं हे चूकच आहे। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।